पुलिस वाले प्रोटेस्टर्स के ऊपर पथराव कर रहे हैं। ये लोग हैं मी मिलिंद चंपानेरकर, मी पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज म्हणून आहे, त्याचा पुणेचा सचिव आहे. आणि मी क्लोजली ऑब्झर्व करतो आहे, कारण आमचं कामच आहे नागरिक स्वातंत्र्याचं रक्षण करणं, नागरिक स्वातंत्र्याचा जिकडे संकोच होत असेल त्याच्यावर आवाज काढणं, लोकशाही हक्कांसाठी जे आंदोलनं करतात त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यावर काही बळजोरी होत नाही आहे ना ह्याचं. त्यामुळे मी खूप बारकाईने निरीक्षण करतो की काय होतं आहे. कारण आता जवळजवळ 12 वर्ष कोणीच बाहेर येत नव्हतं. आता जी तरुण पिढी जी आहे त्यांना पहिल्यांदा हे लक्षात आलेलं आहे की जे काही राजकारण चालू होतं त्याच्यात इव्हेंट मॅनेजमेंट जास्ती चालू होतं, मूळ जे मुद्दे होते त्याच्याबद्दल काहीच नाही. त्यामुळे विशेष करून मध्यम वर्गातले जे तरुण वर्ग आहे त्यांना पहिल्यांदा चिमटा बसला जोरात पेपर लीकमुळे. त्यामुळे ते एवढ्या संख्येने बाहेर आले. ह्याच्यापूर्वी आदिवासी असो वंचित असो त्यांच्यावर अन्याय तेव्हा इतक्या संख्येने कोणी बाहेर आले नव्हते. त्यामुळे त्यांना रिअलाईज झालेलं आहे. त्याच्याकरता जे काही दंडे खावावे लागतात, पोलिसांचं कसं रिप्रेशन होतं हे त्यांना रिअलाईज झालेलं आहे. ही एक गोष्ट चांगली आहे. त्यामुळे हे नक्की आंदोलन वाढेल असं मला वाटतं. नाही, इकडे चांगलंच कोऑपरेट करत आहेत. मुंबईपेक्षा पुणे पोलिसांनी खूप चांगलं केलेलं आहे. प्रॉब्लेम काय आहे, दडपशाही पूर्वी पण होत होती, पोलीस पूर्वी पण करत होते. पण आता माझं वैयक्तिक मत असं आहे की आता जनता आणि सरकार ह्याच्यामधलं जे नातं आहे ना त्याच्यात काहीतरी कारस्थानाचा भाग आलेला आहे, पाताळयंत्रीपणा आलेला आहे. म्हणजे जी गोष्ट होत नाही ती घडवून आणायची असा प्रकार जो चालू आहे ना, आम्ही पूर्वी आमच्या पिढीने पाहिलेलं नाही. पण दिल्लीचं पूर्वीचं आंदोलन असेल तेव्हा तुम्ही बघितलं की गोष्टी घडवून आणल्या त्यांनी, आणि जेणेकरून जे आंदोलक आहेत तेच गुन्हेगार आहेत असं दाखवून बऱ्याच जणांना आत टाकलं. आज तगायत बघतोय. परवा जे होतं ती दगडा घेऊन ती व्हॅन उभी होती हे आंदोलकांनी दाखवून दिलं होतं पोलिसांना की इकडे उभी आहे. का नाही पोलिसांनी काय केलं? आजच कपिल सिब्बल यांनी यूट्यूबवर म्हटलं आहे की पहिली इन्क्वायरी त्याची करा की ते दगडं घेऊन कोण आलं होतं, आणि पोलिसांनी का त्याच्यावर कारवाई केली नाही. आणि नंतर जे पोलिसांसोबत जे साध्या वेशातली लोकं होती ते कोण होते? ते पोलीस मुळीच नव्हते. जे पोलीस होते त्यांचे बॅच पण काढून घेण्यात आले. कसं कळणार लोकांना हे पोलीस आहेत का कोण आहेत, हे SRP आहेत का कोण आहेत? मग आयडेंटिटी का? जर तुम्ही कंट्रोल करताय, समजा लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम म्हणता, तर तुम्ही उघडपणे का नाही करत? पाताळयंत्रीपणे कशाला करता? हा साधा प्रश्न आहे ना. समजा तिकडे दगडं मारणारी मुलं आहेत ती कुठून आली अचानक? 21 दिवस आंदोलन चालू आहे, कधी काही एवढीशीच हिंसा नाही पाहिली. आता का करतील मुलं? तर तुम्ही इन्क्वायरी तर करा. म्हणजे इन्क्वायरी कोर्टाने मग इनिशिएट केली पाहिजे जर सरकार करत नसेल तर. असं माझं म्हणणं आहे की हे दगडं मारणारे हिंसा करणारे लोक कोण होते आणि हा सगळा बनाव नाही आहे का ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. यूथ खूप समजूतदार आहे, आमच्या पिढीपेक्षा खूप शहाणी आहे. कुठे काय करायचं त्यांना आमच्यापेक्षा खूप चांगलं समजतं. त्यांना सिच्युएशन बरोबर समजलेली आहे. आमच्यासारखे बडबड करत नाहीत. ते जे करायचं ते बरोबर करतात. काल उदाहरणार्थ मी पाहिलं त्या पोलिसांनी सगळे थकून भागून परत चालले होते आपली ड्युटी संपवून, आणि एवढा ह्यांनी मार त्यांचा खाल्ला होता. पण मुलं तुमच्या पिढीतली
फुटपाथवर बसले होते आणि ते जेव्हा थकून भागून चालले होते कॅम्पवर आपल्या, तेव्हा टाळ्या वाजवत होते उपहासाने. आम्हाला हे कधी सुचलं नसतं. आम्ही आपले जिंदाबाद जिंदाबाद केला. कळलं? दॅट सेज ऑल. मी पण 2 वर्ष नीटसाठी प्रेप केलं ॲक्च्युली बिफोर इथे येण्याच्या आधी. आणि आत्ता आय फील लाईक आर्टिस्टला पण भरपूर जे आर्टिस्ट आता गप्प बसलेत, कम अप यार, दिस इज युअर मीडियम, सो स्टॉप ॲक्टिंग लाईक यू नो ॲसोल्स अँड जस्ट टेक द लीड. आम्ही स्टुडंट्स आहोत, टेररिस्ट नाही. सो द प्रिपरेशन इकडे जे हातं ना, ते 1% जरी रेपिस्टसाठी वगैरे कोणासाठी केलं असताना, सो गाईज इट वुड हॅव बीन अ बेटर इंडिया. त्याच्यापुढे आय थिंक सोनम वांगचुक शुड टेक द कंट्रोल, बिकॉज ॲटलिस्ट यू नो ही हॅज डन समथिंग इन हिज लाईफ. ऑनेस्टली ही नोज हाऊ टू यू नो स्टँड फॉर स्टुडंट्स आणि एज्युकेटेड आहे माणूस. सो आय फील लाईक ही शुड टेक द चार्ज. दॅट्स ऑल. If you live in India, if you preach for India, then I don't think so you are an anti-national. But apparently now it's the world view of this country that if we protest for our own rights, we are anti-national. I don't think so we are anti-national. We are, if anything, we are national. Anti-national लोग इंडिया से झंडा नहीं धरत for everything. Every color is included here. No Dalit, no Shudra, or no Brahmin, no Kshatriya, no Kayast. Everyone is on this level. भांडवलदार आणि कंत्राटदारांचे दलाल सरकार आहात. हे सरकार दलाल सरकार आहे. So I think this is a moment in history where we all need to come out and voice our opinions and voice what our thought process is against this government, because it's been a while since anybody has spoken up against the government. I feel like IT cells to ये लोग activate करेंगे ही. That is their propaganda. They are going to spread false information. It is our job to stay informed. It is our job to actually be on the ground and understand what the situation is, and not just go by Instagram, not just go by, you know, the information that you get, but it's really important that you go on the ground and actually understand what's going on. आगे क्या एटलीस्ट एक फियर बना रहेगा लोगों में, ठीक है. मे बी द पॉलिटिशियंस इट इज नॉट गोइंग टू बी द सेम. पहले के टाइम पे ना वी हैव एंड्योर्ड एवरीथिंग. जो मैनेजर्स हैं उन्होंने वो सब सहा है कि हाँ चलो ठीक है, कि चलो ठीक है जैसा चल रहा है, अपने कमाई पे ध्यान दो. वो जेंसीज आर नॉट गोइंग टू टेक दिस शिट एनीमोर. उनको अकाउंटेबिलिटी चाहिए एंड दे आर आस्किंग फॉर इट, एज यू कैन सी. डू यू थिंक मोदी सरकार गिरेगा? यार जैसे उनकी हरकतें हैं इन दिल्ली, आई बिलीव गिरना तो चाहिए. अगर नहीं गिरा तो भाई वो अगर गिर के वापस कांग्रेस को ला गए तो हम दोनों साइड से तो कौन आना चाहिए आपके हिसाब से? यार नए लीडर्स खड़े होने चाहिए. अभी इतना कॉकरोच जनता पार्टी इतने लीडर्स को ला रही है. मे बी देयर शुड बी अ गुड पार्टी. कॉकरोच जनता पार्टी नहीं, ठीक है. दूसरा पार्टी होना चाहिए जो थोड़ा ज्यादा सेंसिबल हो, जो ज्यादा बात कर सके, जो समझे व्हाट इज द रूट कॉज ऑफ एवरीथिंग. व्हाई डोंट यू सपोर्ट सीजेपी? बिकॉज दे हैव वेरी डिफरेंट मोटिव्स. उनका मोटिव ना सेम नहीं है. और जितना अब तक मैंने प्रोटेस्ट में देखा है वो सारा ना भटका रहे हैं मोदी की तरफ. और मैं ऐसे कोई मोदी लवर नहीं हूँ, ठीक है. दैट साउंडेड रॉन्ग. मैं मोदी को सपोर्ट नहीं करती हूँ, बट आई बिलीव कि किसी एक पार्टी को टारगेट करना इज नॉट द थिंग. प्रॉब्लम को टारगेट करना है, इंसान को नहीं. तो डू यू थिंक सीजेपी इज मेकिंग इट अ कम्युनल इशू? If it is just related to students and their rights, then it is fine. But उससे ज़्यादा जो बाकी चीज़ें अपनी रोटियाँ सेक रहे हैं आके, जैसे राहुल गांधी and other things, I think they have their motives कि भाई हम जनता को भटका दे. In terms of that, the government right now ruling is a worst government and they can hide their shit under other name. क्योंकि हमने कांग्रेस को भी देखा, उन्होंने भी लगाए हैं और अब तो मोदी लगा ही रहा है. बट अभी तो most of the And what would happen if Abhijit Dipke starts getting into politics as a political leader? यार
जो ज्यादा टाइम इंडिया में रहा नहीं है, मैं उन्हें बिलीव करती हूँ, उसको इंडिया के प्रॉब्लम्स इतने अच्छे से पता है. He started a CJP, the party, when he went out of India. How does he know what's going on in India when he's out of India? Bro, I believe कि अगर जो रह रहा है उसको पता होगा. तुझे और मुझे पता है क्या चल रहा है. How can someone who's living far away comment on something that's going on inside him? और उसने वो आया भी जब CJP was in full power. क्या वो अगर उसको प्रॉब्लम होती तो पहले आ जाता ना. इतनी प्रॉब्लम है तो आप देश में रह के देश सुधारो. देश के बाहर से क्या सुधारोगे? समजा म्हणजे आपण एक टाईमला अज्युम करूयात की त्यांना ऑर्डर्स होते आणि ते त्यांचं हेच होतं की करायचंच आहे त्यांना, बट ते तुमच्या हातात नव्हतं की तुम्हाला ऑर्डर्स कोणी दिलेत किंवा कसे दिलेत. ते तुमच्या हातात होतं की तुम्ही मारताय कसं. जर तुम्ही लाठीचार्ज करताय तर तुम्हाला गुडघ्या खालून आहे गेस गुडघ्याच्या खालीच मारायला पाहिजे तुम्ही. आणि तुम्हाला पण माहिती आहे 14-15 वर्षाची मुलं आहेत, 13 वर्षाची मुलं आहेत, लहान मुलं आहेत. तर मग तुम्ही थोडंसं यू शुड हॅव बीन मोर जेंटल. थोडंसं टच करा, सांगा लोकांना. ते जातात लोक. जर तुम्ही सांगतच नाही त्यांना नीट तर मग ते का तुमचं ऐकतील. आणि मग तुम्ही मारताय, फिरवताय. आणि अर्ध्याचं बॅजेसच नव्हते त्यांचे अर्धे. तर सो वी डोंट कन्सिडर देम पोलीस ऑर RPFs ऑर एनीवन. सो या हे तर लाईक खूप दिस फक्ड अप मॅन. I don't, the police here is not problematic, they are not interrupting in any ways, but what I have seen on social media about the Delhi protest and the march that happened on 28th of July, they are literally goons. They are goons sent by BJP. I cannot say anything rest. ये तो अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है. ये तो अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है. जिंदाबाद, जिंदाबाद. Support Dharmendra Pradhan resigning. We are with the students of NEET and we need the education system to work correctly. आमचं म्हणणं काय, आमची पिढी समजा थोडी कमी शिकलेली असेल, आमची पुढची पिढी सगळ्यांसोबत ताकदीने उभी राहिली पाहिजे. शिक्षण हे सगळ्यांचा अधिकार आहे. तिथं कमी जास्त हापाना झाला पाहिजे नाही. कष्ट करून शिकवणारा पण शिक्षण देतोय. चोरी मारी करून जे विकत घेतात, पेपर लीक करून जे जगतात, ते कधी डॉक्टर होऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळं आम्हाला इमानदारी आणि इमानदारच सरकार पाहिजे. आम्हाला नालायक सरकार पाहिजेच नाही. ते म्हणून वोट चोरीमुळे तर एवढं इथपर्यंत वेळ आली ना सर. 2014 पासून तेच चालू आहे. पहिलेचे पण चोर असतील पण ते चोरी करून गपचिप होते. हे चोर जे आहेत, जे चोरी करतात, हे खुलेआम सांगतात आम्ही चोर आहेत, पण तरी पण खुर्शी सोडायला मागत नाही. त्यांना माहिती आहे सगळे कॉक्रोच आहेत. पण कॉक्रोच ज्या वेळेस चढीत घुसतो ना, मग त्यांना जागेवर नाचावं लागतं. यस. आणि तो घुसायला लागलाय आता तर गुडघ्यापर्यंत. अजून वरती गेला तर मग काय होईल माहित नाही. मोदी यायला ना भाऊ नाही जाणार या वर्षी. बाय मोदी आहे ना. मोदी चोर आहे. चोर क्या है? चोर रे. मोदी ने टोटल टीम चोर है रे. असं काय कर. वो राजकारण गंदी खेल रहा. राजकारण गंदी खेल रहा वो. राजकारण किसको बोलते हैं? गरीब लोग का हक मांगता. क्या मांगता? आगे क्या गरीब लोग को? गरीब लोग का लूट रहा, नोटबंदी कर रहा है, सब कर रहा. दहशत कमा के खुद गाड़ी के नीचे रख रहा. मोदी को तो मिलेगा ना उसका मर्डर फिक्स. नहीं झाला तर बापू. त्या मोदीला बायको आहे पण ती नावाला आहे फक्त. त्याला लेकरं नाही आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचं त्याला काही घेणं नाही. समर्थन करतात. कोणाचं? हे आता जे येऊन गेलं त्यांचं. त्यांची थोडीस लँग्वेज. मुसलमान वाले भाई को क्या कर रहा, क्या कर रहा. आज आप किसके लिए आए हो? ये प्रोटेस्ट के लिए, यूथ के लिए या किस? नहीं, मोदी इस्तीफा. मोदी का इस्तीफा. हाँ. तो ये धर्मेंद्र प्रधान का मांग रहे. इसका भी मोदी का इस्तीफा मांगता. आपण जय भीम वाले कोण आहे? जय भीम.
एकटाच जीव और एकटाच का. आणि जो जय भीमचा नारा आहे तो एका कुठल्या जातीसाठी नाहीये. जय भीम म्हणजे हक्क आहे, जय भीम म्हणजे स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोणाला असं वाईट वाटत की वैयक्तिक काही नाही. बाबासाहेबांमुळं आज आम्ही इथपर्यंत हे कपडे इस्त्री करून आलोय आणि आम्ही मावळेत. आमच्या रक्तात शिवाजी महाराजांचं यस बाबासाहेबांचं विचार आहे. आम्ही मराठी माणसं काय आहेत हे त्यांना कळलंय. 20 तारखेलाच कळलंय. एक कॉकरोच दिल्ली में घुस के अभी क्या हालत है, पतलून खराब होने की बारी है उनकी. हाँ, महाराष्ट्र है अच्छा भी है. अगर तुम हर किसी को क्या बोलते हो कॉकरोच समझेंगे तो सब कॉकरोच नहीं, उसमें जहरीले भी कॉकरोच होते जो तुमने कभी देखे भी नहीं होंगे. अहो सरकार कुठलं पण येऊन द्या राव, ज्याच्या जोरावर तुम्ही येताय ना त्यांची काळजी घ्या. तुम्हालाच लेकरं बाळ नाही तर तुम्ही काय, तुम्ही 18 फाईलचे हिरो आहेत शेठ. तुम्ही 18 फाईलचे हिरो आहे आणि तुम्ही देश सांभाळायला लागलेत. हा, तुम्हालाच लेकरं बाळ नाही. तुम्ही 140 जनता हमारी करोड. अरे तुझं एक आहे का? लोकांची सहनशक्ती आहे ना शेठ. कष्ट करून खाणारे आणि इमानदारी आहेत राव. मराठी सगळे भारतीय कष्टाने खाणारे आहेत. चोरटे हा विषय सोडला, 25% चोरटे, पण त्या 25%च्याच हातात सगळं चालू आहे. आता पोलिसांना तुम्हाला काय वाटतं लेकरं नाहीत का? त्यांना पण पोलिसांना पण पोरं बाळ प्रपंच आहे. त्यांना चांगलं नाही वाटत यांना मारा, पण वरून आदेश आलाय नाही मारवते यांच्या डुट्या. पण त्यांनी सुद्धा बॅचेस वगैरे घालायला पाहिजे होतं ना कोणी पोलीसवाल्यांनी. नाही, त्यांना वरूनच आदेश होते बिगर बॅचचे घुसायचं. आणि त्यात मग अजून डाकू लोक पण होते ना, गुंडे लोक पण होतेच की त्यांनी हात धुवून घेतला. आज वाटतं असं इथं होईल अजून काहीतरी. तो हा शनिवार वाडा एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथून जी क्रांती होईल मग ते पुढं काय होईल. तुमच्यापेक्षा भाजप विरोधी RSS विरोधी नाहीये. की तुम्ही असं समजू नका की मी विरोधक आहे किंवा काय किंवा आम्ही आयुष्यातले आहेत दुसऱ्याच्या बाजूने कुणाच्यातले आहे. तर प्रत्येकाने सांगा, 1 मिनिट, कुणीही आक्षेपार्थ पोस्टर वापरू नका. कुणीही गालबोट मागेल असं कुणीही वागू नका. आपल्याला हा मोर्चा व्यवस्थित करायचा आहे, शेवटपर्यंत घ्यायचा आहे. आपली शेवटात नाहीये, आपली मागणी राजकारणी लोकांच्या विरोध नाही. आपली मागणी काय आहे, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे. Well, I think every single student, every single youth in this country is connected to this movement because every single one of us is facing these insecurities since forever. This education system is ridden with problems and has rotten to the core with privatization. We believe that our true enemy is privatization and commercialization of education. And like you said, like how am I connected to this movement? I am a student and I did face the insecurity of being a student, of getting a job, of not being able to get a job or finding a job. A lot of my friends are still unemployed and 32 crore people in the country are unemployed. So every single one of those 32 crore people who are unemployed are connected to this movement. Not something that has happened in the past 2 months. It is something that the students have been living for the past 12 years. For the past 12 years, we've seen how rampantly the privatization of every single public institution has been happening. Every single thing that is of the public is being sold to the capitalist class. Adani, Ambani, Tata, Birla, Jindal, Mittal, Goenka, everybody is having fun because this government is theirs. The government is paying them a lot of money. The government is giving them tenders, passing their projects and this and that. And the government is working very hard, very hard in ensuring their profits. And in ensuring those profits, where do profits come from? From exploitation.
So the youth and the students of this country are getting exploited. Their education is getting privatized. Their papers are getting leaked because of this privatization. The access of education is day by day, like people are not being able to access education in the first place. 94,000 schools in the past 12 years have closed. Public schools. This is a big fact. The government is not spending any of its budget on education, and this is a big problem which every single student is connected to. Plus all this insecurity of paper leaks, the degree not working, no quality education, no free education, after the degree no jobs, and the rampant unemployment, all these issues are on the minds of our youth. And this led to this. This is what led to this. It is not just some meme that came about and then all of these people got angry. It is the living situation that we are facing, and we have to fight against it. We have to fight against privatization and commercialization of education. And in every single sector, we must fight against privatization and commercialization. Every single person who is participating in this protest and every single person who is sitting at home, I'm telling them that this is your responsibility. It is up to the youth to come to the streets, understand this world economically, socially, politically, get a concrete historical analysis of this country and come on the streets. If not us, then who? If not you, then who? Right? If not now, then when? If all of us see the history of this country and history anywhere, we see that every single time that history has changed, it was the youth that changed it. It was the working masses, the students, the youth who got on the streets for their concrete demands, and that is how worlds change. That is how the wheels of history move. It is for us to move them. It is for us to drive them. And I will tell this to every single sensitive, justice-loving student, youth, working person in this country, that the world needs you. दुनिया को तुम्हारी ज़रूरत है और किस चीज़ का इंतज़ार है. This is a quote by Rahul Sanskritan, who was a revolutionary. And this is a very, very relevant quote. कि दुनिया को तुम्हारी ज़रूरत है, किस चीज़ का तुम्हें इंतज़ार है. We should be on the streets right now. We should be reading proper books right now, understanding this country, and it is our responsibility to do so. We must realize what our correct demands are. We must realize that we are on the streets for material, structural changes. We want education to be free, fair and equal for everybody. We want proper permanent jobs for everybody. We want that every single person who is facing insecurities because of the privatization and commercialization of education must be on the streets against the privatization and commercialization of education. Plus, we must expose this ploy of the state, of this capitalist state, to divide us in the name of religion, in the name of caste, in the name of language, in the name of where we come from. It does not matter. It does not matter what your religion is, because it does not matter what your caste is, it does not matter what language you speak, it does not matter where you come from, because none of these things decide your material condition. They do not decide if you are getting an education, they do not decide if you are getting a job. What decides is the politics of this country, the economic condition of this country, who gets what. And the working masses get nothing. They don't get education, they don't get proper healthcare, they don't get proper housing, their children are uneducated, they are working at the age of 13, 12, and we must realize that our demands are material demands. They are not some illusionary demands that the state just shoves in our movements. And we should expose them, we should stand against them, we should stand against these narratives and the media that is spreading these narratives. The Godi media in this country is rotten to the core. The Godi media in this country doesn't care about the youth of this country, the working masses of this country, and has been spreading a communal anti-youth, anti-worker, anti-student agenda for the state, for the capitalist class, for their profits, and we should expose them to the core. काय अकाउंटेबिलिटी, काय जनता के लिए सिंपैथी. आवाज देते दब अगर तू सच बोलेगा तो मैं ये हक से पूछेगा क्या बे किधर है डेमोक्रेसी. काय अकाउंटेबिलिटी, काय जनता के लिए सिंपैथी. आवाज देते दब अगर तू सवाल पूछेगा तो मैं ये हक से बोलेगा कि मैं डेड है डेमोक्रेसी. एक इनोवेटर और एक लड़की अपने पीरियड्स पे 20 दिन से भूखी, और ये मिनिस्टर रह रहा है साला पेट भर के सुखी. ना कुछ जवाब दिया, ना कोई आया ट्वीट लिख के सॉरी, ना कोई पॉलिटिक अपॉलॉजी. 21 स्टूडेंट्स डाइड पेपर लीक की वजह से. क्या यही है मेरा देश जहाँ युवा की ना कदर है? तो ये मौत नहीं डेमोक्रेसी की, ना ये संविधान की, ये मौत तेरी मेरी है.
अँड आफ्टर दॅट इट गोज लाईक थोडक्यात जर तू प्रश्न केला तर तू देशद्रोही, जो रैप करता रखता में वो वेश वही, ये हिप हॉप यहाँ कास्ट कलर पॉलिटिक्स पे भेद नहीं करते, अगर करते तो वो आर्टिस्ट नहीं. पीसफुल प्रोटेस्ट तरी काय यांना पचेना, मणिपूर जळतंय काय यांना दिसेना, शाहसाहेब थोडं लक्ष तिकडे पण द्या, हिंदू मेजॉरिटी इस देश में हमको बचाने की जरूरत ना. और काफ़ी मुद्दे जिन पे करनी बातचीत, कॉमेडी है मुद्दा और ये मुद्दे बन गए कॉमेडी. ये सैड शिट, पहले मार देते आर्टिस्ट का फ्रीडम ऑफ स्पीच, FIR चार्ज और फिर लाठी वाली मार.